मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तू फोन आल्यानंतर बाळकुंगला गेली होतीस ना? हो, बाळकुंभलाच गेले होते. मग कोण भेटलं तिथे? त्याला म्हणजे सिरियसली काही लागलं होतं का नुसता मुक्कामार होता? आता धावत पळत पोचलीच होतीस, तर तू तसाच तळमळत पडला होता का? नाही म्हणजे हो. हो? काय हो? नाही म्हणजे मला हो म्हणायचं होतं. अगं बाई, नक्की कशाला हो म्हणायचं होतं ग तुला? मी गेले बाळकुंभला तेव्हा तिथे गर्दी होती, बाळकुंभ सिग्नलला. काय म्हणालीस? बाळकुंभ सिग्नल? बरोबर ना? बाळकुंभ सिग्नलच म्हणालीस ना तू? हो, बाळकुंभच्याच सिग्नलला. हां, नशीब. मग पुढे काय झालं? बोल ना. आता असं म्हणू नकोस तिथं काही पाहिलंच नाही म्हणून. हंस, अहो जाऊ द्या ना तो विषय. त्या बिचारीला त्या गोष्टीचा विचारही करवत नसेल आता. खरंच खरंच नकोसा वाटतोय तो विषय. आता तिला जर हा विषय काढायचाच नसेल तर ठीक आहे ना. माझा कुठे आग्रह आहे बोल म्हणून. Hey, hi. By the way, this is for you. Wow, my favorites. बी केअरफुल. हे गुलाब जेवढे सुंदर दिसतात ना तेवढेच त्याचे काटे तीक्ष्ण असतात हा. तू नेहमी काही ना काहीतरी असं सरप्राईज देतोस ना, त्यामुळे मला तुझ्यावर धड रागवताही येत नाही. एक सेकंड हा. एक मिनिट आलो. हाँ हेलो भाई, पक्या बोलतोय. तुम्ही फोन करायला सांगितला होता ना. हाय मॉम, हाव आर यू? मी मस्त. मॉम, परत असा मॅरेजचा विषय नको नको काढू. आपण ठरवलं म्हणजे लगेच लग्न होत नाही ना. तशी पार्टनरही मिळायला हवी. अगं मॉम, माझी खरंच अशी कोणी गर्लफ्रेंड नाहीये. अगं असेल तर मी तुला सांगणारच ना. एनिवेज मॉम, मी बिझी आहे. मी तुला करतो नंतर फोन. पक्या तुझं काय खरं नाही बाबा. माग चोर बनवलं नाही, आता डायरेक्ट आई. काय झालं तेजस? कुणाचा फोन होता? अगं आईचा फोन होता. लग्नासाठी मागे लागली. तिला सून हवी. मग तुझ्या डोक्यात कुणी दुसरी मुलगी आहे का? एक मुलगी आहे, तिचा फोटो दाखवतो तुला, थांब. तसा मी अजून काही विचार केलेला नाहीये, पण आई मला खूप प्रेशराईज करते. मग तू अरेंज मॅरेजच करणार आहेस का? असं काही नाहीये. अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज वगैरे. लेट्स सी. मग तुला एक्झॅक्टली कशी मुलगी हवी आहे? मला लग्नासाठी ना तुझ्यासारखीच मुलगी हवी आहे. एनिवे, मला आता खूप भूक लागली. आपण कुठेतरी जाऊन खाऊयात का? चल. नक्कीच अभिच्या आधी या माणसाचा फोन येऊन गेलाय
म्हणजे हाच नंबर असणार. आता कळेल काय खरं आणि काय खोटं ते. अगं आईचा फोन होता, लग्नासाठी मागे लागली. मग तू अरेंज मॅरेजच करणार आहेस का? असं काही नाहीये, अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज वगैरे. लेट्स सी. मग तुला एक्झॅक्टली कशी मुलगी हवी आहे? मला लग्नासाठी ना तुझ्यासारखीच मुलगी हवी. सोहा, सोहा, मीनाक्षी तू कधी आली? तू विचारात एवढी हरवलेली होतीस की मी 2दा हाका मारल्या तरी तुला कळलं नाही. ऍक्च्युली मी ते जाऊ दे, तुझं काही काम होतं? खाऊन घे. हाऊ स्वीट. तू एवढा कसला विचार करत होतीस सांगितलं नाहीस? सांगितलं ना कधी? आत्ताच. काय सांगितलं सोहा? हेच की काही एवढं इम्पॉर्टंट नव्हतं. बाय द वे तू ठीक आहेस ना? असं का विचारतीयस? नाही म्हणजे दुपारी जो काही प्रकार घडला त्यातून तू पूर्णपणे बाहेर आली आहेस ना? बाहेर आलीये आणि स्वतःला सावरलंय पण. ग्रेट. मलाही हेच हवं होतं. जी माणसं वेळीच स्वतःला सावरतात ना तीच माणसं दुसऱ्यांना सावरून घेतात आणि दुसऱ्यांचे इमोशन समजून घेतात. आणि तू मला वेळोवेळी सावरून घेत आली. अशी काय बघतेस माझ्याकडे? तुला मी आज फिलॉसॉफर वगैरे वाटत असतील ना? पण खरं सांगू मीनाक्षी, नणंद आणि भावजाचं नातं ना हे ह्या स्वीट सारखं गोड असतं. म्हणजे असं मला वाटतं. तुला काय वाटतं? नक्कीच आहे. सोहा, तू आधी माझी मैत्रीण आहेस आणि नंतर नणंद आहेस. अगदी माझ्या मनातलं बोलली. तू माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस म्हणून मला तुझ्याकडे सगळं शेअर करावं असं वाटतं. ए पण तू उभी काय? बस ना. ए बस बस प्लीज. तुला काही बोलायचंय का? खरं सांगायचं तर हो, बोलायचं. आणि मी ते तुझ्याशीच बोलू शकते. देवा प्लीज, हिला जे काही बोलायचंय ते विक्रम बद्दल नसू दे. ऍक्च्युली आज तेजस भेटला होता आणि तो सांगत होता की त्याचे आई बाबा त्याला लग्नासाठी खूप प्रेशराईज करतायत. आई बाबा? म्हणजे स्पेशली त्याची आई त्याच्या लग्नासाठी खूप मागे लागली. आणि त्याला मी विचारलं की त्याला कशी लाईफ पार्टनर हवे, तर तो काय म्हणाला माहितीये? काय म्हणाला? तो म्हणाला की त्याला लाईफ पार्टनर म्हणून माझ्यासारखी मुलगी हवी. मीनाक्षी, मी तुला म्हटलं होतं ना त्याच्या मनात माझ्याविषयी काहीतरी फिलिंग्स आहेत म्हणून. पण ना तो जरा इडियटच आहे आणि तितकाच इनोसेंटही. तो स्वतःहून काहीच बोलणार नाही, पण मला माहिती आहे त्याला मला काहीतरी सांगायचंय. मलाही. सोहा, मला एक महत्वाचं काम आठवलंय. मला जावं लागेल हा. आपण या विषयावर नंतर बोलू. आलेच. मीनाक्षीवर ना माझा कणभर विश्वास नाहीये. प्रत्येक वेळी हिची कारणं फक्त बदललेली असतात. पण आता कुणी काही म्हणू, खरं काय आणि खोटं काय नाही याची शहानिशाच करते आता.
पक्या. हा भाई. यार फोन वाजतोय. अहो घरनं असल, जेवणाची तयारी करतोय, जरा बघा की. तुझ्या आता कस्टमर केअर करून टाकलाय. हॅलो हॅलो, कोण हवंय आपल्याला? तेजस. हॅलो, तेजस ना? हेलो, कौन तेजस? आपको कौन चाहिए? आप तेजस नहीं हो क्या? नहीं नहीं, रॉन्ग नंबर. सुनो सुनो भाई साहब, वो जो अपना वो थाना में एक्सीडेंट हुआ था, वो बालकुम में, वो फोन आपने किया था? नहीं, वो मर गया. अगो भाई, हो का? अच्छा, तो हॅलो हॅलो. इन्व्हेस्टिगेटर हिला दावलं पाहिजे थिएटर. म्हणजे हा तेजसचा नंबर तर नक्कीच नव्हता. पण मग तो माणूस जे सांगतोय त्या अर्थी मीनाक्षी बहुतेक खरंच बोलत होती. भाई जेवण तयार आहे, वाढू का? भाई काय झालं? एवढा कसला विचार करताय? हा उंदरा मांजराचा खेळ काय रंगना झालाय. तिथंच घरात गोल 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 फिरत आहे. हा रिंगण थोडं मोठं करायला लागतंय पक्या, त्याशिवाय खेळात मजा नाही यायची. भाई भाई बरी माझ्या बायकोचा दुसरा नवरा मुलुंड साईडला पळतय रोजच. हा त्याच्या मागावर राहायचं. भाई मागावर राहायचं म्हणजे नक्की काय करायचं? मागावर राहायचं म्हणजे भाई उद्यापासूनच कामाला लागतो. प्लॅन कसा वाटला आपला? एक नंबर, पलटू फटाक भाई एकदम. भाई आता लय राडा होणार. अरे राडा म्हणजे राडा झालाच पाहिजे पक्या. आता छोटा राडा, मग मोठा राडा, मग लय मोठा राडा, राडाच राडा. कवितेचं काय आलं रे? भाई तुम्हाला तर माहिती आहे ना, मी कधीच पटवली तिला. अरे तुझ्या कवितेचं नाही, माझ्या कवितेचं काय झालं? त्या होय भाई, मला कुठं लिहिता येते कविता? माझ्या कवितेला पटवली आणि तिच्याकडनं लिहून घेतली बघा. तुम्हाला पाहिजे तशी लिहलंय तिने. ही बघा. वा कडक परोढान. केली भाई बघा. Hi Soha. Recently I read an interesting Marathi poem. I'm sending it to you. रुजती उरात काही अंकुर आता नव्याने, हळव्या क्षणांचे छळती आभास अंदिवारे.
अभि उठता का? मी पटकन जरा बेड आवरून घेते. नाही थांब जरा, मला एक मेल सेंड करायचा आहे. हो असं काय करताय? उद्या सकाळी उठून करा ना, मी आता पटकन आवरते बेड. अगं नाही, खूप महत्त्वाचं काम आहे. उद्या कॉन्फरन्स मीटिंग आहे, ते केलंच पाहिजे आज. अभि तुम्हाला झोप येते ना? हे बघा आता लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठून करा. हा उठा बघू आधी, तुम्ही मला आवरू द्या बेड प्लीज. हा ऐकतच नाहीस. मी काय म्हणतो, नाही म्हणजे मला झोप येते हे खरं आहे, पण तू म्हणत असशील तर मी झोप उडवूही शकतो. अभि खरं सांग, तू जवळ आलीस ना की तुला सोडावंसच वाटत नाही. काय झालं, तुलाही असंच वाटतंय ना? अभि मला आठवलं, माझ्या फोनचा चार्जर किचन मध्ये राहिलाय. मी जाऊन आणतेच हा पटकन. नाही ठीक आहे, चार्जरच आहे ना, मी आणतो. बरं फोनचा चार्जर आणा आणि दूध फ्रीजमध्ये ठेवायचं ते ठेवा. भाजी सुद्धा छोट्या भांड्यात काढून फ्रीजमध्ये टाकायची आणि भांडी घासली आहेत ना ती. नाही नाही, मला आठवलं, मला अर्जंटली मेल करायचा, तर तू घेऊन ये ना चार्जर. हां बायको, दॅट्स नॉट फेअर बायको. या विक्रमराज शिर्केचा फोन उचलला नाही येतो तुझ्या खऱ्या नवऱ्याचा. आपण आता राडा घालणारे, राडा डायरेक्ट तुझ्या लँडलाईन वर फोन लावणारे. तिथं फोन उचलला तर ठीक, नाही तर डायरेक्ट तुझ्या दुसऱ्या नवऱ्याला फोन लावणार आहे. लागली बायकोला उचके. हॅलो, आपल्याला माहिती होतं तू आपल्याला फोन लावणार ते. बघा तुम्ही मला असं फोन करत जाऊ नका. आणि या वेळेला तुमचं काय काम होतं माझ्याकडे? अग या वेळेला नवऱ्याचं काय काम असतंय बायकोकडं? तुझा नवरा तुझ्या जवळ येतो दुसरा, तेव्हा विचारते का त्याला काय हो यावेळेला काय काम आहे? एकदा आय लव्ह यू म्हण की. हॅलो, अग बोल की पटकन. आपल्याला तुझ्या तोंडून एकदा आय लव्ह यू ऐकायचंय. अग म्हण की. आता आपण आलोय तुझ्या लाडात, ये की तू बी एकदा कधीतरी लाडात. बघा आपल्यात असं कुठलंही नातं उरलेलं नाहीये, मी तुम्हाला असं म्हणायला. असं तू समजतीये ग, पण आपण तसं समजत नाही. तू जरी आपल्याला तुझा सक्का नवरा समजत नसशील तरी आपण तुला आपली सख्खी बायको समजतो काय? आपली हक्काचीच बायको आहे तू. तवा याच्या पुढं कधी बी जेव्हा कॉल करेन एका रिंगात फोन उचलायचा आणि सांगल तिथं भेटायला यायचं. नाहीतर काय असा प्रश्न पडला असेल ना तुला? ज्या दिवशी येणार नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी बातमी पेपरात, मीनाक्षी उर्फ पल्लवी हिच्या अधिकृत नवऱ्याकडून तिच्या अनधिकृत नवऱ्याची गोळ्या घालून हत्या, जजच्या घरात मृत्यूचा थरार. चला आता ठेवतो, बाय. आय लव्ह यू.
काय झालं मीनाक्षी? दादा काही नाही, ग्लास पडला पाण्याचा. मीनाक्षी काय ग, काय झालं एवढं घाबरायला?